वाह! आपल्या लाडक्या गजानन महाराजांच्या शेगावमधली ही फेमस असलेली क्रिस्पी, क्रंची आणि खस्ता कचोरी 15 दिवस टिकणारी घरी कशी बनवायची? चला बघूयात. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि वर्ल्ड फेमस असलेल्या शेगाव कचोऱ्या घरच्या घरी बनवण्याची सोपी रेसिपी शेअर करते आहे. 1/2 किलो मैदा किंवा मैदा आणि कणिक याचं मिश्रण घ्यायचं. त्यामध्ये साजूक तूप 1 चमची, मीठ चवीपुरता आणि पाण्याने हे असं छानपैकी घट्टसर बांधून घ्यायचं. अर्धा तासासाठी तिंबवत ठेवायचं आहे. ओला मसाल्यासाठी कढीपत्ता, मिरची, आलं लसूण याची पेस्ट करायची आणि सुक्या मसाल्यासाठी सॉफ्ट जिरं आणि धणे ड्राय रोस्ट करायचे, कोर्सली ग्राइंड करायचे. चमचीभर तेलावरती हिरवा मसाला परतवून घ्यायचा. त्यात हिंग घालायचं. तिखट, हळद, मीठ, साखर, आमचूर पावडर हे सगळं छानपैकी याच्यावर परतवून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे आपलं घरगुती बेसन आणि थोडा पाण्याचा हबका घालायचा, म्हणजे थोडं पाणी मारायचं. एक 5-10 मिनटासाठी वाफ घेतली की छानपैकी मिश्रण तयार होतं आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता आपल्या कचोऱ्या आहेत ना, अगदी क्रिस्पी होण्यासाठी, छान त्याला लेयर्स येण्यासाठी आपल्या पिठाचे मस्तपैकी 4 गोळे केले आहेत. त्याच्या 4 चपात्या करून घेतल्या आहेत आणि ह्यांना आपण लेअरिंग करणार आहोत, जेणेकरून ह्या कचोऱ्या अगदी छान क्रिस्पी आणि क्रंची होणार आहेत. यासाठी आता प्रत्येक चपातीवरती थोडंसं साजूक तूप चमचीभर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा त्याला लेअरिंगसाठी वापरायचं आहे आणि एकावर एक ह्या 4ही चपात्या लावून घ्यायच्या आहेत. शेवटच्या थरावरसुद्धा कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावलं की याला एकतर तुम्ही डायरेक्टली रोल करू शकता किंवा अशा पद्धतीने दोन्ही टोकं आतमध्ये घेऊन त्यांना पुन्हा एक फोल्ड देऊ शकता. आता दोन्ही साईडनी त्याला खेचत जायचं आहे आणि मग सेंटरला त्याला स्लिट करायचं आहे, कापून घ्यायचं आहे आणि हळूहळू खेचत जायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे पेढे करून घ्यायचे आहेत. आता हा प्रत्येक पेढा आपण मैद्यावरती व्यवस्थित लाटून घ्यायचा, जाडसर ठेवायचा आहे थोडासा आणि आपलं जे थंड झालेलं मिश्रण आहे त्यात व्यवस्थित भरून घ्यायचं आणि याचं तोंड आहे हे पोटलीसारखं बंद करायचं, फिरवायचं आहे, त्याला हलक्या हाताने लाटण फिरवायचं आहे. मस्तपैकी न फुगणाऱ्या ह्या पण क्रिस्पी आणि क्रंची होणाऱ्या अशा या छानशा कचोऱ्या. गजानन महाराजांसाठी शेगाव फेमस आहेच, पण ह्या कचोऱ्या म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे. ह्या तळतानासुद्धा तेल आल्यावरती मध्यम गॅसवरती ह्या कचोऱ्या टाकायच्या आहेत. पलटण्याआधी त्याच्या सगळे बुडबुडे गेल्यानंतरच त्याला हात लावायचा आहे. 2 ते 3 वेळा फक्त पलटवलं की ह्या अगदी छान होतात. बघा कसे छान लेयर्स सुटलेत त्याचे. आणि मिरच्या तळून घ्यायच्या. ह्या अप्रतिम खस्ता कचोऱ्या काय झाल्या आहेत बघा. आहा, झकास. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीत खा, चहासोबत खा, भरून खा, पण नक्की करून खा आणि मला नक्की कळवा तुमच्या कचोऱ्या कशा झाल्यात त्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.